प्रकारे याची पार्श्वभूमी तसेच अनुसरणाचं सामर्थ्य, अनुसरण कशामुळे घ्यावं, अनुसरण घेतल्यानंतर काय होतं, हे सर्व अनुसरणाची विस्तृत माहिती आणि महत्त्वपूर्ण विचार या ठिकाणी बाबाजींनी व्यक्त केले. त्याबद्दल बाबांचे पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर अनुसरण विधी संपन्न होईल. तर त्यांना अनुसरण देण्यासाठी परमपूजनीय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय आचार्य या आश्रमाच्या आत्याबाईजी अर्थात हिराब कुळनेरकर यांच्या शुभ कमलाद्वारे गुरुवारी आचार्य श्री बाबाजींना निमित्त करून परमेश्वराप्रती आज अनुसरण घेणार आहेत. तर आत्याबाईजींना विनंती आहे की त्यांनी अनुसरण सर्वांचा हात लावून घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सोच्यमी दिन कुकर्मी अधर्मी वासनावसी चुकलेल्या प्रवाशाला रक्षेबा शरणांगता तुझ्याचे मार्गी चालावे तुझेची चिंतन व्हावे संन्यास साधण्यासाठी रक्षिबा शरणांगता सोडोनी भव संसार तुझ पायी विसावलो स्फूर्ती व बल देऊ मी रक्षिबा शरणांगता हे देह झिजावे चंचल चित्त आवरी चिंतने चिंतन भावे रक्षिबा शरणांगता परधर्माचे संकेत प्राणाहून जपेन गुरुआज्ञा प्रतिपालीन रक्षिबा शरणांगता रक्षिबा शरणांगता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी आत्यांच्या शुभ करकमलाद्वारे गुरुवारी आचार्य श्री बाबाजींना निमित्त करून या ठिकाणी अनुसरण विधी संपन्न झालेला आहे. तत्पूर्वी वस्त्र परिधान करून येतील. तत्पूर्वी मी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करण्यासाठी यानंतर अनुसरणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी 10 मिनिटासाठी दीक्षार्थीपर्यंत परमपूजनीय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय आचार्य श्री दिवाकर बाबाजी यांना विनंती आहे संपूर्ण पठारे परिवारातर्फे की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. धन्यवाद. संसार प्रतिसाचे दुःख नाही हरावया अधिक एका श्री चक्रधरा वाचून कवली नव्हे. आज अतिशय मंगलमय हा प्रसंग. परमेश्वर ज्या क्षणाची वाट पाहत असतात लिडळावर हात ठेवतो तो एक क्षण आज आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेला आहे. अर्थात अनुसरण विधी हा कार्यक्रम संपन्न होत असताना उपस्थित असलेले
या आश्रमाचे संचालक आचार्य प्रवर महंत श्री परशुराज बाबाजी, आचार्य प्रवर महंत श्री करंजीकर बाबाजी, आचार्य प्रवर महंत श्री अभिराज बाबाजी, ज्यांनी आताच सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलं ते आचार्य प्रवर महंत श्री आंबेकर बाबाजी, आचार्य प्रवर महंत श्री गुंडेराज बाबाजी, आचार्य प्रवर श्री बाळकृष्ण अण्णाजी, आचार्य प्रवर महंत श्री मालेराज बाबाजी, आचार्य प्रवर महंत श्री विठलकर बाबाजी, आचार्य प्रवर महंत श्री राजकर दादाजी व उपस्थित सर्वच आदरणीय पूजनीय तपस्विनी आत्याजी व सर्वच अनुसरणीसाठी जमलेले त्यांचे आप्तसोबी बंधूंनो, अनुसरणाबद्दल सांगत असताना बाबांनी सर्वच विषयाला स्पर्श केला. अनुसरण का परमेश्वर आग्रह करतात जीवाला? कारण की आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये थांबावं लागत असते, थांबण्याची वेळ येत असते. तुमची इच्छा असो नाहीतर नसो, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कधीतरी स्टॉप घेता आला आणि खऱ्या अर्थानं जीवनात थांबणं, प्रपंचात थांबणं म्हणजे अनुसरण आहे. आपण पाहतो, तुम्ही जर नोकरी करत असाल तर शासन बी तुम्हाला विशिष्ट कालावधीनंतर थांबवते. आता तुम्ही बंद झाले, तुम्ही आता रिटायर व्हा. म्हणजे तुमची उपयुक्तता जी आहे ती शरीराची असेल, मनाची असेल, बुद्धीची असेल, आरोग्याची असेल, ती आता कमी होत चाललेली आहे. तुम्ही या गरजेची तुम्ही नाही आणि तुम्ही आता इथून तुम्ही बाजूला राहा. प्रपंचाचंही तसंच आहे. तुम्हाला या शरीराला मर्यादा दिलेल्या आहे. तुमची इच्छा जरी नसली तरी प्रपंच तुम्हाला सोडणार आहे. एक दिवस तुमचे हे डोळे तुम्हाला सोडणार आहेत, एक दिवस तुमचे गुडघे तुम्हाला सोडणार आहेत, एक दिवस तुमचे प्रत्येक अवयव हे क्षीण होणार आहे आणि प्रपंचातून तुम्हाला बाजूला फेकल्या जाणार आहे. परमेश्वर म्हणतात, प्रपंचानं तुम्हाला बाजूला फेकण्यापेक्षा विशिष्ट कालावधी तुम्ही प्रपंचाला बाजूला करा. तुमची उपयुक्तता संपलेली आहे. ज्यावेळेस स्वतःचा परिवार, स्वतःची मुलं एखाद्या वडीलधारी व्यक्तीला म्हणतात की तुम्ही आमच्यात लुडबुड करू नका, ह्या प्रसंगाची वाट पाहणे इथपर्यंत प्रपंचामध्ये वेळ घालू आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण अनुसरणाचं महत्व ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि आपण परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, जे गोपालकृष्ण भगवंताने तिथे सांगितले की सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, की तुम्ही सर्व धर्माचा त्याग करू. आता धर्माचा त्याग म्हणजे देवता निर्मित धर्म आहेत, मनुष्य निर्मिती धर्म आहेत, काही या इंद्रियाचेही धर्म आहेत. या सर्व धर्माचा त्याग करून आपण खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. आणि परमेश्वरानं जी अपेक्षा, जी आशंसा या जीवातून आचाराची विचाराची केलेली आहे त्यानुसार आपलं जीवन हे आपण व्यतीत करायला पाहिजे. अनुसरणाच्या संदर्भामध्ये सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी देवती नावाच्या भक्ताला अतिशय सुंदर असा दृष्टांत निरूपण केलेला आहे की आपण कसं असावं. भगवंत म्हणतात, देव माझा मी देवाचा, ऐसिया परी असली होती देवती. आणि कुष्टी याचा दृष्टांत भगवंताने निरूपण केलेला आहे. आणि कुष्टी याचा दृष्टांत भगवंत निरूपण करताना सांगतात की एक व्यापारी आहे आणि त्याला कुष्ठरोग झालेला आहे. आता पहा, प्रपंचातली वास्तविकता काय असते. अत्यंत श्रीमंत, नावलौकिक प्राप्त झालेला तो व्यापारी आणि त्याला कुष्ठरोग झालेला आहे. आता आजकाल विज्ञानानं प्रगती केलेली आहे, आजाराबद्दलचा दृष्टिकोन आता समाजाचा बदलत चाललेला आहे. पण त्या काळामध्ये या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा संसर्गजन्य आजार होता आणि त्या आजाराने माणसाला समाजामध्ये वावरणं, घरामध्ये सार्वजनिक ठिकाणी उठणं, बसणं, वावरणं यावर बंधनं होती. आणि एवढा चांगला प्रतिष्ठित व्यापारी, त्याला कुष्ठरोग झाला. आता
आता कुष्ठरोग झाल्यानंतर साहजिकच त्याचं गावातलं जे उठणं बसणं फिरणं, गावातली जी मंडळी त्यांच्याकडे नित्य प्रतिदिनी येत होती, ही सगळं आता बंद झालं. आणि मग तो आता मनातल्या मनात तो दुःखी होत होता की बा मी दिवस उजडला की माझ्याकडे लाईन लागत होती लोकांची भेटण्यासाठी, विचारण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी की आम्ही काय करावं, आम्ही या व्यापारात करावं, हे करावं. आणि आज मला कोणी भेटायला तयार नाही. तो मनामध्ये व्यापारी दुःखी झाला. आता लोकांचं ठीक आहे, परिवारामध्ये सुद्धा आता त्याला एक विशिष्ट खोली बाजूला असलेली त्या खोलीमध्ये त्याला आता तिथे त्याला सांगितलं की या खोलीच्या बाहेर तुम्ही आता निघायचं. म्हणजे जे घर त्यांनी रक्ताचं पाणी होईपर्यंत कष्ट घेऊन तयार केलं, माझं माझं म्हणून म्हणून त्यांनी संपूर्ण हयात त्याची संपूर्ण त्यांनी देव नाही केला, धर्म नाही केला, व्यवहार पाळले नाही, निव्वळ समजा धन संपत्तीच्या मागे, प्रतिष्ठेच्या मागे लागत जी सगळी हयात त्या वास्तूमध्ये घातली. त्या वास्तूमध्ये एक फक्त आजारामुळे त्याला एका कोपऱ्यामध्ये आता त्याला ती जागा दिली. त्या कोपऱ्यामध्ये त्या रोग्याला पट्टी दिली आणि तिथेच त्याला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आता तिथेच त्याला जेवण्याची व्यवस्था ही दुरून त्याला ताट दिल्या जाते. आता त्याची थोडीशी दुर्गंधीही सुटत होती. घरातल्या परिवारातल्या लोकांना आता वाटत होतं की आता हा जिवंत कशासाठी आहे. एवढी घृणा त्या व्यापाऱ्याबद्दल स्वतःच्या मुलाबाळामध्ये, पत्नीमध्ये तयार झाली. दीक्षार्थी छान दिसायला अनेक जन्माचं पूर्वसंचित जमा होत होत हा सुवर्ण योग मनुष्याच्या जीवनात प्राप्त होतो. अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्माचे की एका जन्मामध्ये प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये परमेश्वराने सांगितलेला जे विधिविधान आहे, जो आचार आहे, तो आचार आपण करत राहत एक दिवस असा सुवर्ण योग येतो आणि परमेश्वर आपल्याला पदरात घेत असतो. आपल्या दृष्टांत अर्धा राहिला, 12 वाजले, थांबण्याचा टाइम आला. आपण सर्व त्यांचा जो परिवार आहे, हा सर्व परिवार धन्यवादास पात्र आहे. कारण की कोणाच्या अनुसरणामध्ये त्याच्या पाठीशी राहणं हा बी एक महत्वपूर्ण विधी आहे. आणि यामुळे ईश्वरी आपल्या सर्व परिवारावर प्रसन्न होणार आहे. परमेश्वराची कृपा तुमच्या सर्वांवर सदैव राहू. आपल्याला जो आनंद आपल्या घरामध्ये या विधीने प्राप्त झाला, आपणही आपल्या प्रपंचाच्या उत्तरार्धामध्ये याच मार्गाने आपणही वाटचाल करावी ही शुभकामना व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी